चिमणीची गोष्ट. एकेकाळी घनदाट जंगलात मिमी नावाची एक शूर चिमणी राहायची. मिमी जंगलातल्या इतर पक्ष्यांसारखा नव्हता. ती आकाराने लहान होती, परंतु तिचे हृदय मोठे होते आणि ती तिच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होती. एके दिवशी जंगलात भीषण आग लागली आणि जंगलातील सर्व प्राणी घाबरू लागले. आपल्या सहकारी प्राण्यांना मदत करण्यासाठी तिला काहीतरी करावे लागेल हे मिमीला माहीत होते. तिने जवळच्या नदीकडे उड्डाण करण्याचे ठरवले आणि आग विझवण्यासाठी तिच्या चोचीत पाणी भरायचे. नदी आणि जंगल यांच्यामध्ये मिमीने अथकपणे उड्डाण केले. तिच्या चोचीत पाणी भरले आणि नंतर ते ज्वालांवर सोडले. तिचे पंख दुखू लागले, चोच दुखू लागली, पण तिने हार मानली नाही. आग विझवण्याचा निर्धार करून ती मागे पुढे उडत राहिली. जंगलातील इतर प्राण्यांनी मिमीचे शौर्य पाहिले आणि त्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. ते सामील झाले. प्रत्येक जण आग विझवण्यासाठी आपापली भूमिका करत आहे. मिमीच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या सामूहिक प्रयत्नाने अखेर आग विझवण्यात आली आणि जंगल वाचवण्यात यश आले. त्या दिवसापासून जंगलातील सर्व प्राण्यांनी मिमीला हिरो म्हणून गौरवले. तिने हे सिद्ध केले होते की अगदी लहान प्राणी देखील मोठा फरक करू शकतात आणि धैर्य आणि दृढनिश्चय मोठ्या अडथळ्यांवरही मात करू शकतात. मिमी जंगलात राहिली, पण आता तिला ओळखणाऱ्या सर्वांनी तिचा आदर आणि कौतुक केले. तिच्या शौर्याने तिला सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थान मिळवून दिले होते आणि तिची दंतकथा पुढच्या पिढ्यांसाठी जगली होती. मिमीने मात्र तिची नवीन कीर्ती तिच्या डोक्यावर येऊ दिली नाही. ती नम्र राहिली आणि तिला जमेल तेव्हा तिच्या सहकारी प्राण्यांना मदत करत राहिली. ती अनेकदा जंगलात फिरत असे, कोणत्याही धोक्याच्या चिन्हांवर लक्ष ठेवून आणि काही संशयास्पद दिसल्यास प्राण्यांना सावध करत असे. एके दिवशी जंगलात फिरत असताना मिमीला शिकारींचा एक गट त्यांच्या बंदुकांसह जंगलात डोकावताना दिसला. तिला माहित होते की शिकारी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी तिला काहीतरी करावे लागेल. इतर प्राणी तिचं ऐकून पळून जातील या आशेने ती जमिनीवर उडाली आणि जोरात किलबिलाट करू लागली. शिकारींनी किलबिलाट ऐकला आणि तपास सुरू केला, पण ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत सर्व प्राणी पळून गेले होते. मिमीच्या वेळीच इशारा दिल्याने धन्यवाद. शिकारी संतापले आणि त्यांनी मिमीला पकडण्याचा आणि तिच्यातून एक उदाहरण बनवण्याचा निर्णय घेतला. मिमी मात्र सहजासहजी पकडली जाणारी नव्हती. तिने शिकारीभोवती उड्डाण केले, त्यांच्या गोळ्या टाळल्या आणि तिच्या जलद हालचालींनी त्यांना गोंधळात टाकले. शिकारी लवकरच थकले आणि त्यांनी हार पत्करली. हे लक्षात आले की ते मिमीच्या चपळाई आणि शौर्याशी जुळत नाहीत. या घटनेने जंगलातील प्राण्यांना कळून चुकले की एकत्र राहणे आणि एकमेकांना मदत करणे किती महत्त्वाचे आहे. त्यांनी एक जवळचा समुदाय तयार केला, नेहमी एकमेकांना शोधत आणि शक्य असेल तेव्हा त्यांची संसाधने सामायिक केली. प्राण्यांना एकत्र आणण्यात आणि जंगलात एकसंध वातावरण निर्माण करण्यात मिमीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ती जंगलात राहिली, सर्वांचा आदर आणि प्रेम, आणि तिची आख्यायिका पुढील अनेक पिढ्यांपर्यंत जगली. Meow.